पीएमएसएएम एयूपी स्कूल कारातोड़ के इस साल की हिंदी क्लब उद्घाटन समारोह शुरू हुआ है। सृष्टिकर्ता ईशो प्यारे, एक हो तुम एक हो, रूब रह कर भी अनेको, एक हो तुम एक हो, एक हो तुम एक हो, तुम भी अल्लाह तुम भी ईसा, श्री राम कृष्ण हो तुम्हें, रूब रह कर भी अनेको, एक हो तुम एक हो, एक हो तुम एक हो। वैश्विक स्तर पर कोविड महामारी को सामने करके हम दिन रात धक्के खाते रहे। ये प्रतिकूल परिस्थितियों में भी बच्चों के लिए गतिविधियों के साथ आगे बढ़ते हैं तो उत्तरजीविता शब्द की अस्तित्व समझ में आता है। इस उद्घाटन समारोह में भाग लेने के लिए हमारे विद्यालय की प्रधान अध्यापिका उमा टीचर, सह अध्यापक बंधुओं, प्रिय अभिभावकों और प्यारे बच्चों सबको दिल की ओर से स्वागत करती है। उद्घाटन समारोह में स्वागत भाषण करने का दायित्व हिंदी क्लब की कन्वीनर मरकर मास्टर को है। प्रस्तुत कार्य करने के लिए उनके हार्दिक स्वागत करते हैं। प्रधान अध्यापिका उमारान टीचर, उद्घाटक रघुनाथ मास्टर जी, पीटीए प्रेसिडेंट उस्मा मास्टर, ब्लॉक सदस्य असलू साहिब और प्यारे बच्चों, आप सबको नमस्कार। हिंदी भारत की राष्ट्रभाषा से ज्यादा जान भी है। माता पिता सबको जीवन देते हैं, लेकिन जीवन की रास्ता अध्यापक दिखाती है। विद्यार्थियों की ज्ञान बढ़ाने के लिए अध्यापक की परिश्रम छोटी नहीं है। बीत गए काले दिनों में भी वे बच्चों के साथ थे। हिंदी क्लब उद्घाटन समारोह में आप सबको स्वागत करना मेरा कर्तव्य है। पहले हमारे उद्घाटक रघुनाथन मास्टर जी को हार्दिक स्वागत करता है। समारोह की अध्यक्ष उमारा टीचर को स्वागत करती है। बधाई भाषण करने वाले उस्मा मास्टर, असर साहिब, शीबा टीचर, प्रीत टीचर, प्रसिद्ध टीचर, फबिन टीचर आदि को भी स्वागत करते हैं। मेरे सह अध्यापकों, प्यारे बच्चों और सभी को इस समारोह में हार्दिक स्वागत करते हैं। अध्यक्ष पद अलंकृत करने के लिए उमारन टीचर को निमंत्रण करती है। आप सबको हमारे विद्यालय के सर्वश्रेष्ठ गतिविधियों के नेतृत्व करने की व्यक्ति प्रधान अध्यापिका है। इस समारोह की अध्यक्ष पद अलंकृत करने के लिए उन्हें हार्दिक स्वागत करती है। हिंदी अध्यापകരെ, മറ്റു സഹപ്രവർത്തകരെ, പ്രിയപ്പെട്ട വിദ്യാർത്ഥികളെ, ഇന്ന് നാം ഇവിടെ കൂടിയിരിക്കുന്നത് ഹിന്ദി ക്ലബ്ബ് ഉദ്ഘാടന ചടങ്ങിന് വേണ്ടിയാണ്. ഈ വേളയിൽ അധ്യക്ഷ സ്ഥാനം വഹിക്കുന്ന എനിക്ക് പറയാനുള്ളത്, 5ാം തരത്തിലാണല്ലോ ഹിന്ദി പഠനം ആരംഭിക്കുന്നത്. ആദ്യം ഹിന്ദി പഠിക്കാൻ ബുദ്ധിമുട്ട് തോന്നുമെങ്കിലും നല്ലതുപോലെ ശ്രമിച്ചാൽ മറ്റു ഭാഷകളെക്കാൾ എളുപ്പമായിരിക്കും. എല്ലാ കുട്ടികളും ഹിന്ദി പ്രവർത്തനങ്ങളിൽ സജീവ പങ്കാളികളാവണം. ഈ ക്ലബ്ബ് രൂപീകരിക്കുന്നതിന് വേണ്ടി പരിശ്രമിച്ച എല്ലാ ഹിന്ദി അധ്യാപകരെയും അഭിനന്ദിക്കുന്നു. ഇന്ന് ക്ലബ്ബ് ഉദ്ഘാടനം ചെയ്യുന്നത് ശ്രീ രഘുനാഥ് കുളത്തൂർ സാറാണ്. അദ്ദേഹം മഹാകവി ഉള്ളൂർ അവാർഡ് ജേതാവും കവിയും കൂടിയാണ്. അദ്ദേഹത്തെ സ്നേഹപൂർവ്വം हिंदी क्लब उद्घाटन ചെയ്യുന്നതിനായി रघुनाथन मास्टर कोഴിക്കോട് के कोलतूर निवासी है। उन्होंने कवि, साहित्यकार, प्रभाषक आदि क्षेत्रों में काम करते हैं। महाकवि उल्लूर अवार्ड, सेतुमाधवन स्मारक कविता पुरस्कार, कीर्ति पुरस्कार आदि कई पुरस्कारों से सम्मानित किए हैं। GHS नडुवा के अध्यापक है। रघुनाथन मास्टर को हिंदी क्लब उद्घाटन करने के लिए निमंत्रण करते हैं। AUP विद्यालय के प्यारे अध्यापकों और छात्रों को मेरा सादर प्रणाम। मैं रघुनाथन कुलतूर। आज आपके विद्यालय के हिंदी क्लब का उद्घाटन है। हिंदी
सरल एवं मधुर भाषा है। हिंदी में बहुत बड़ा साहित्य भंडार भी है। कबीर दास, सूरदास, तुलसीदास, मीराबाई, रसखान जैसे कितने विश्वविख्यात साहित्यकार हैं। आधुनिक हिंदी साहित्य में सुमित्रानंदन पंत, महादेवी वर्मा, सुभद्रा कुमारी चौहान, सूर्यकांत त्रिपाठी निराला जैसे कितने नाम है। हर साल हमारे विद्यालय में प्रेमचंद जयंती मनाते हैं। आप लोगों को जानते हैं प्रेमचंद उपन्यास सम्राट है। आपको बहुत अधिक साहित्यकारों का नाम जानते हैं ना। हिंदी में ज्ञानपीठ पुरस्कार मिले कितने कितने साहित्यकार हैं। इसलिए हिंदी एक प्रमुख भाषा है। भारतीय संविधान में हिंदी को बहुत बड़ा स्थान भी दिया। मैं आपके लिए कबीरदास की एक दोहा दोहराता हूं। सांझ बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप, जाके हृदय सांझ है, ताके हृदय आप। सांझ बराबर तप नहीं. സത്യത്തിനെ പോലെ ഒരു തപസ് വേറെയില്ല. കളവിനെ പോലെ झूठ ബരാബർ പാപ് ബി നഹി. കളവിനെ പോലെ ഒരു പാപവുമില്ല. അതുകൊണ്ട് എല്ലാവരും സത്യസന്ധരായിരിക്കുക എന്നാണ് കബീർദാസ് നമ്മോട് പറയുന്നത്. ഇതുപോലെ ഒരുപാട് രചനകൾ ഗദ്യരൂപത്തിലും പദ്യരൂപത്തിലുമായി ഹിന്ദി ഭാഷയിലുണ്ട്. ഇന്ത്യയിൽ ഏറ്റവും കൂടുതൽ ജനങ്ങൾ സംസാരിക്കുന്ന ഭാഷയാണ് ഹിന്ദി. അപ്പം അതിനെ അറിയുക, ഹിന്ദി ഭാഷയിലുള്ള സാഹിത്യങ്ങളെ വായിച്ചറിയുക, പാട്ടുകൾ കേൾക്കുക, നാടകങ്ങൾ കാണുക. അങ്ങനെ ഹിന്ദി ഭാഷയുമായി നിങ്ങൾ കൂടുതൽ ഹൃദയബന്ധം, ആത്മബന്ധം സ്ഥാപിക്കുക. അതിനുള്ള തുടക്കമാവട്ടെ ഇത്തരം ഹിന്ദി ക്ലബ്ബുകളുടെ ഉദ്ഘാടനം എന്ന് ഞാൻ ഈ അവസരത്തിൽ ഓർമ്മിപ്പിക്കട്ടെ. അപ്പം നന്നായി വായിച്ചും അറിഞ്ഞും എഴുതിയും ചിന്തിച്ചും നിങ്ങൾ ഹിന്ദി ഭാഷയെ ഏറ്റവും അടുത്തറിയാൻ ശ്രമിക്കുക. കാരണം നമ്മുടെ നാട്ടിലിപ്പോൾ നാട്ടിൻ പുറത്തിലേക്ക് ഇറങ്ങിയാൽ എല്ലായിടങ്ങളിലും ഹിന്ദി ഭാഷ സംസാരിക്കുന്നവരുണ്ട്. ഹിന്ദി ഭാഷാ പ്രദേശത്തിലെ തൊഴിലാളികളാണ് നമുക്ക് ചുറ്റുമുള്ളത്. ഇപ്പോൾ കൊറോണ കാലമായതിനാൽ അവർ വീട്ടിലേക്ക് പോയിട്ടുണ്ടെന്ന് മാത്രം. ഓക്കെ, നമ്മുടെ ഒട്ടുമിക്ക ഗ്രാമങ്ങളിലും നമ്മുടെ അയൽവാസികളായിട്ട് വരെ അവർ താമസിക്കുന്നുണ്ട്. അതുകൊണ്ട് ഹിന്ദി ഭാഷ ഇന്ന് ഏറെ പ്രസക്തിയുള്ളൊരു ഭാഷയാണ്. അപ്പോൾ ആ വിധത്തിൽ നിങ്ങളെല്ലാവരും ഹിന്ദിയിൽ സംസാരിക്കാൻ വേണ്ടിയിട്ടും പഠിക്കുക എന്ന് മാത്രം ഓർമ്മിപ്പിച്ചുകൊണ്ട് നിങ്ങളുടെ ഈ വർഷത്തെ ഹിന്ദി ക്ലബ്ബ് ഉദ്ഘാടനം ചെയ്തതായി അറിയിക്കുന്നു. നിങ്ങൾക്കെല്ലാം പ്രിയപ്പെട്ട ഒരു കുഞ്ഞു പാട്ടുണ്ട് അല്ലേ, നിങ്ങളുടെ 5ാം ക്ലാസ്സിലെ ടെക്സ്റ്റ് ബുക്കിലുള്ള, അത് പാടിക്കൊണ്ട് ഞാൻ നിർത്തുകയാണ്. പ്യാരി പ്യാരി അമ്മ മേരി मीठे मीठे गीत सुनाती, ताजा ताजा दूध पिलाती, तर तर का खाना देती. प्यारी प्यारी अम्मा मेरी मीठे मीठे गीत सुनाती, ताजा ताजा दूध पिलाती, तर तर का खाना देती. എല്ലാവർക്കും ഒരിക്കൽ കൂടി എൻ്റെ ആശംസകൾ അറിയിച്ചുകൊണ്ട് നിർത്തട്ടെ. നന്ദി, നമസ്കാരം. हमारे विद्यालय के इस साल की PTA प्रेसिडेंट उस्मान मास्टर है. इस समारोह में बधाई भाषण करने के लिए आपको निमंत्रण करता है. ഹിന്ദി ക്ലബിൻ്റെ ഉദ്ഘാടകൻ, അതുപോലെ ഹിന്ദി ക്ലബിൻ്റെ കൺവീനർ, മറ്റ് അധ്യാപക, രക്ഷിതാക്കൾ, പ്രിയപ്പെട്ട കുട്ടികളെ, നമ്മുടെ സ്കൂളിൽ ഒരുപാട് ക്ലബ്ബുകളുടെ ഉദ്ഘാടനം ഇതുവരെ നടന്നു കഴിഞ്ഞു. അതുമായി ബന്ധപ്പെട്ട എന്തെന്ന പ്രവർത്തനങ്ങളും ആരംഭിച്ചിട്ടുണ്ടെന്ന് കരുതുന്നു. പഴയ കാലം തൊട്ട് തന്നെ പാഠ്യേതര വിഷയങ്ങളിലൊക്കെ മികവ് പുലർത്തുന്ന ജില്ലയിലെ മികച്ച സ്കൂളാണ് നമ്മുടേത്. ഇനിയും കൂടുതൽ പ്രവർത്തനങ്ങൾ നടത്താൻ നിങ്ങൾക്ക് സാധിക്കട്ടെ എന്ന് ആശംസിക്കുകയും ഈ പരിപാടിക്ക് എല്ലാവിധ മംഗളങ്ങളും നേരുകയും ചെയ്യുന്നു. हिंदी क्लब उद्घाटन समारोह में बधाई भाषण करने के लिए पिछले ब्लॉक पंचायत प्रेसिडेंट PK असलू साहिब यहाँ उपस्थित है. ध्यान दीजिए आपने क्या कहते हैं. ഇന്ന് നമ്മുടെ കാരാത്തോട് UP സ്കൂളിലെ ഹിന്ദി ക്ലബിൻ്റെ ഉദ്ഘാടനം നടക്കുന്നു എന്ന് അറിയാൻ സാധിച്ചു. എന്നാലും വളരെ സന്തോഷമുണ്ട്. പക്ഷേ ഇന്നത്തെ സാഹചര്യത്തിൽ കൊറോണ വൈറസിൻ്റെ വ്യാപനം കാരണം COVID-19 എന്ന രോഗം ലോകത്തെമ്പാടും
ആളുകൾക്ക് വളരെയധികം ബുദ്ധിമുട്ടുകൾ ഉണ്ടായിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇപ്പോൾ കുട്ടികൾക്കൊന്നും സ്കൂളിൽ പോകാൻ സാധിക്കുന്നില്ല, ഓൺലൈനിലാണ് എല്ലാവർക്കും ക്ലാസ്സൊക്കെ ഉള്ളത്, അതുപോലെ എല്ലാവർക്കും പ്രയാസങ്ങളാണ്. പക്ഷേ എന്നാലും നമ്മൾ പഠനവുമായിട്ട് മുന്നോട്ട് പോകേണ്ടി വരും. അപ്പോൾ ഏതായാലും ഹിന്ദി ഭാഷാ പഠനം എന്ന് പറയുന്നത് വളരെ പ്രാധാന്യം അർഹിക്കുകയാണ്. നമ്മുടെ രാജ്യത്തിന് മാതൃഭാഷയാണ് ഹിന്ദി. ഭാഷകൾ പഠിച്ചാലേ ആളുകളുമായിട്ട് കമ്മ്യൂണിക്കേറ്റ് ചെയ്യാൻ സാധിക്കുള്ളൂ. ഭാഷാ പഠനം നിർബന്ധമാണ്. പ്രത്യേകിച്ച് നമ്മുടെ സ്കൂളിലെ UP സ്കൂളിലെ എല്ലാ രംഗത്തും വളരെ മികവ് പുലർത്താറുണ്ട്. അപ്പോൾ ഇതുപോലൊരു ക്ലബിൻ്റെ ഹിന്ദി ക്ലബിൻ്റെ പ്രവർത്തനം വന്നാൽ കൂടുതൽ കാര്യങ്ങൾ പഠിക്കാനും കുട്ടികൾക്ക് അതുമായി ബന്ധപ്പെട്ട് മുന്നോട്ട് പോകാനൊക്കെ സാധിക്കും. അപ്പോൾ ഈ ഒരു പ്രവർത്തനം എന്ന് പറയുന്നത് ഇന്നത്തെ കാലത്ത് വളരെ മികച്ച ഒരു പ്രവർത്തനമായി മാറേണ്ടതുണ്ട്. അപ്പോൾ ഏതായാലും ഉള്ള സാഹചര്യങ്ങളനുസരിച്ച് പഠനം മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകുമ്പോൾ ഈ ഒരു ഹിന്ദി കൂടുതൽ പഠിക്കാനും അത് സംസാരിക്കാനുമുള്ളൊരവസരങ്ങൾ ഇതുകൊണ്ടുണ്ടാകും. അപ്പോൾ ഏതായാലും ഞാൻ എന്നിട്ട് പറയുന്നില്ല, ഇതുപോലുള്ള പ്രവർത്തനങ്ങളാണ് നമ്മുടെ സ്കൂളിന് ഒക്കെ വേണ്ടത്. വിദ്യാർത്ഥികൾക്ക് കൂടുതൽ മികവ് പുലർത്താൻ ഇതുകൊണ്ടൊക്കെ സാധിക്കും. അപ്പോൾ ഇനിയും ഇതുപോലുള്ള നല്ല നല്ല പ്രവർത്തനങ്ങൾ ഉണ്ടാകട്ടെ. കാരാത്തൂർ സ്കൂളിൽ ഈ ഹിന്ദി ക്ലബിൻ്റെ ഉദ്ഘാടനത്തിന് എല്ലാവിധ വിജയാശംസകളും നേർന്നുകൊണ്ട് विद्यालय के SRG कन्वीनर शीबा जी को इस सुवर्ण अवसर पर 2 वाक्य कहने के लिए निमंत्रण करती है. സ്നേഹനിധികളായ കുട്ടികളെ നമസ്കാരം. നമ്മുടെ വിദ്യാലയങ്ങളിൽ പ്രാവർത്തികമാക്കേണ്ട പഠന പാഠ്യേതര പ്രവർത്തനങ്ങളാണ് COVID-19 എന്ന ഈ മഹാമാരി കാരണം നമ്മൾ ഓൺലൈൻ വഴി നടപ്പിലാക്കിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. വിവിധ ക്ലബ്ബുകൾ നമ്മുടെ വിദ്യാലയത്തിൽ രൂപീകരിച്ചു കഴിഞ്ഞു. ഹിന്ദി ക്ലബിൻ്റെ ഈ രൂപീകരണ വേളയിൽ ഹിന്ദി ക്ലബിൻ്റെ രൂപീകരണത്തിന് വേണ്ടി പ്രവർത്തിച്ച എല്ലാ അധ്യാപകർക്കും കുട്ടികൾക്കും നിരവധി പ്രവർത്തനങ്ങൾ പ്രാവർത്തികമാക്കാൻ സാധിക്കട്ടെ എന്ന് ആശംസിക്കുന്നു. बहुत खुशी की बात है. इस अवसर पर हमें बधाइयाँ देने के लिए प्रीदा जी आई है. वे हिंदी अध्यापिका और 6 साल से वेंगरा सब जिला की RP भी है. आप सबको मिलने के लिए उन्हें दिल की ओर से निमंत्रण करती है. रघुनाथ मास्टर जी और स्वागत भाषण दिया मरक्यार मास्टर और मेरे दोस्तों, मेरे प्यारे बच्चों, हम जानते हैं भारत एक बहुभाषी देश है जहाँ पर हिंदी भाषा मुख्य रूप से बोली, लिखी व पढ़ी जाती है. हर एक भारतीय की शक्ति है हिंदी. मेरे तरफ से PMSAM AUPS कारातोड़ की हिंदी क्लब को हार्दिक शुभकामनाएं. धन्यवाद. आपको मालूम है हमारे विद्यालय के हिंदी शिक्षक कौन कौन है? हमें देखें. इस अवसर पर हमारे विद्यालय में कुछ कार्यक्रमों का आयोजन किया गया है. 5वीं कक्षा के हन्ना एक गीत गाती है. चंदा मामा कितना प्यारा, चेहरा कितना गोरा. चंदा मामा कितना प्यारा, चेहरा कितना गोरा. कभी मेघ में तुम छुप जाते, कभी कभी मुस्काते. कभी मेघ में तुम छुप जाते, कभी कभी मुस्काते. कभी न तुम छुप जाओ मामा मेरे आंगन न हो. कभी न तुम छुप जाओ मामा मेरे आंगन न हो. साथ मेरे तुम गेलो मामा मेरे दिल बहलाओ. साथ मेरे तुम गेलो मामा मेरे दिल बहलाओ. चंदा मामा हे चंदा मामा कितना प्यारा, चेहरा कितना गोरा. चंदा मामा कितना प्यारा, चेहरा कितना गोरा. कभी मेघ में तुम छुप जाते, कभी कभी मुस्काते. कभी मेघ में तुम छुप जाते, कभी कभी मुस्काते. कर्म के भाषा है हिंदी, कर्तव्य बोध की भाषा, राजभाषा, राष्ट्रभाषा, मुगटधारी हिंदी. हिंदी की महत्व के बारे में अधिक जानकारी मिलने के लिए हमें एक भाषण सुने. आदरणीय गुरुजनों, प्यारे दोस्तों, सबको नमस्कार. हिंदी भारत की राष्ट्रभाषा है.
भारत में 14 प्रमुख भाषाएं हैं, तो भी हिंदी ही उनमें प्रमुख है। पहले हिंदी भारत की राजभाषा है। राजभाषा वह है जिससे दफ्तरी काम चलता है। राष्ट्रभाषा देश की जनता की भाषा है। देश के अधिकतर लोग हिंदी समझ सकता है और व्यवहार करते हैं। यह भाषा सरल एवं संपन्न है। इस भाषा में कई साहित्यकार और साहित्य है। हिंदी की लिपि देवनागरी है। यह सरल एवं सुंदर है। यह संस्कृत भाषा की लिपि है। संक्षेप में हम कह सकता है कि हिंदी भारत की राष्ट्रभाषा के स्थान पर बैठने के लिए सर्वदा योग्य है। इस अवसर पर हमारे विद्यार्थियों के उपजों का एक छोटा अंश यहाँ प्रस्तुत करती है। मेरी प्यारी कितनी मीठे राग सुनाती, चंचल चंचल दुनिया सारी ताल सिखा लेती, ताल सिखा लेती। कोयल रानी चुपके आके गीत मधुर अपनाती, मन हर तितली फूल छोड़ के धुन में लीन हो जाती, धुन में लीन हो जाती। कल कल करती बहती नदियाँ अनहद में खो जाती, मीठे राग सुनाती बांसुरी सबका दिल बहलाती, सबका दिल बहलाती, सबका दिल बहलाती। बांसुरी मेरी प्यारी कितनी मीठे राग सुनाती, चंचल चंचल दुनिया सारी ताल सिखा लेती, ताल सिखा लेती। कोयल रानी चुपके आके गीत मधुर अपनाती, मन हर तितली फूल। हिंदी भारत की अधिकांश जनता की भाषा है। इस भाषा बोलने वाले और समझने वालों की संख्या सबसे अधिक है। इसलिए भारत की राष्ट्रभाषा बनने की योग्यता हिंदी में है। 7वीं कक्षा की अरुणिमा यहाँ आई है। देखिए कैसी है वो लड़की की नाच। हमारे विद्यालय के 6वीं कक्षा की छात्र है अब्दुल हादी। आप लोग हादी का भाषण सुनिए। आदरणीय अध्यापिका अध्यापकों और मेरे प्यारे मित्रों, सबको नमस्कार। मनुष्य की जीवन में व्यायाम का महत्वपूर्ण स्थान है, क्योंकि व्यायाम के द्वारा ही मनुष्य का शरीर स्वस्थ रहता है। स्वस्थ शरीर में भी स्वस्थ मन रहता है। मन को स्वस्थ बनने के लिए व्यायाम की बड़ी जरूरत है। स्वस्थ मनुष्य आत्मविश्वासी भी होता है। संसार का कोई भी काम उसके लिए असंभव नहीं है। उसको जीवन में सफलता मिलती है। वह संसार में यश पाता है। इसके विपरीत मनुष्य स्वस्थ नहीं है तो वह सभी सुखों से वंचित हो जाता है। उसका जीवन नीरस हो जाता है। उसमें आत्मविश्वास और उत्साह की कमी हो जाती है। आलसी लोग व्यायाम का महत्व नहीं समझते। इसका परिणाम भयंकर होता है। वास्तव में स्वस्थ शरीर हो धन है। स्वस्थ शरीर वाले जवानों से समाज और राष्ट्र की भलाई है।
धन्यवाद। हिंदी विश्व के प्राचीन और समृद्ध भाषा है। भारत की संस्कृति का प्रतिबिंब हिंदी भाषा में है। इसलिए हम हिंदुस्तानी हिंदी बोलो, हिंदी को फैलाओ, हिंदुस्तान की शान बचाओ। जय हिंद, जय हिंदी। कृतज्ञता ज्ञापन करने के लिए हिंदी परिवार के सदस्य फेबिन जी को निमंत्रण करती है। आदरणीय प्रधान अध्यापिका, अध्यापकगण, अभिभावकों और मेरे प्यारे बच्चों, आज हमारी स्कूल का हिंदी क्लब की उद्घाटन हो चुकी है। इसमें शामिल होने से मुझे बहुत खुशी है। आज हमारी हिंदी क्लब उद्घाटन करने के लिए आई हुई श्री रघुनाथन मास्टर को मैं मेरी तरफ से और हमारी स्कूल की तरफ से धन्यवाद देती हूँ। हमारे स्कूल की प्रधान अध्यापिका श्रीमती उमारानी टीचर को भी मैं इस अवसर पर धन्यवाद देती हूँ। इस आयोजन में शामिल हुई PTA प्रेसिडेंट श्री उस्मान मास्टर, ब्लॉक सदस्य श्री असलो साहिब, प्रीत टीचर, SRG कन्वीनर, अभिभावकों और स्वागत किए गए श्री मरकार मास्टर आदि सभी को मैं मेरी और हमारी स्कूल की तरफ से धन्यवाद देती हूँ। हमारे स्कूल की प्रधान अध्यापिका और इस कार्यक्रम की अध्यक्ष श्रीमती उमारानी टीचर की अनुमति लेकर इस कार्यक्रम समाप्त किए घोषणा करती हूँ।